आहे रंग परंपरेचा पण गंध वारीचा. आणि या वारीच्या प्रवासासाठी, या संपूर्ण भारताच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही सर्व निघालो. कलेक्टर सरांनी ई लीव्ह सुद्धा मंजूर केलेली आहे आमची, पण आमचे लोक आहे कुठे? कुठे आहे माईक? अरे तो करण कुठे दिसत नाही. करण आलो 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 आले सर्वजण. अरे तुमची ई लीव्ह मंजूर आहे. कुणाची होत नाही बरं. नाही नाही झाली आहे आमची झालेली आहे. माझं तर असं झालं सर, कलेक्टर सरांकडे जायचं होतं. सरांना म्हटलं की आम्ही टुरिस्टला चाललो. खूप दिवसापासून रिझर्वेशन केलं. बक्षी सरांना म्हटलं सुट्टी द्या, त्यामुळे कलेक्टरकडे जा. मी कलेक्टर साहेबाकडे गेलो. सर म्हटलं सुट्टी मंजूर करा, आम्ही काश्मीर राजस्थान असं फिरायला चाललो. सरांनी म्हटलं राजस्थान चालले? आणि म्हटलं हो, राजस्थान जाणं तर जयपूर, उदयपूर, करवली सगळं पाहून या आणि मला भेटानंतर माझी रजा मंजूर झाली असेल. करवली फार महत्वाचं आहे. राजस्थानमुळे. सर, प्रवासाची सुरुवात आपण वादनाने केली तर कसं राहील? अगदीच. कुठल्याही प्रवासाची सुरुवात आम्ही आता भारताच्या संपूर्ण राज्याच्या परंपरेकरता निघालेलो आहोत. आणि हे करत असताना त्या परंपरेची सुरुवात आपण वादनानेच केली पाहिजे. आणि वादन घेऊन येत आहे प्रकाश तिरणे. टुरिस्टसाठी असं एन्जॉयसाठी आलो. सगळ्याचं मूड असं डान्सचं मूड आहे. आम्ही भारत दर्शन म्हणतो तुम्ही, आम्ही तर महाराष्ट्र दर्शन नाही केलं. आणखी काहीतरी महाराष्ट्राचं वैशिष्ट्यपूर्ण दाखवत आहे. बरोबर आहे सर. संतांची भूमी, शूरवीरांचा इतिहास आणि कलेचा समृद्ध वारसा जपणारा आपला महाराष्ट्र. चैतन्याचा साज अशी ही देखणी, चैतन्याचा साज अशी ही देखणी. रसिक हो आली बघा लावणी, आली बघा लावणी.
गरम झालं. आता कुठतरी थंड ठिकाणी जावं लागतं. काय काश्मीरला जायचं म्हणतात? काश्मीरला नको. ते पुलवामा अटॅक वगैरे झाला तर भीतीच वाटते तिथे. अरे आपण ऑपरेशन सिंदूर केलं आहे, काही अटॅकची भीती करायची नाही, घाबरायचं नाही. पण काश्मीरचा दाल लेक जर आपण बघितला तर तो फक्त दाल लेक नाही आहे, ते प्रेमाचं प्रतीक आहे. लग्न झाल्यावर कळेल तुला. पण हा जो प्रेमाचा प्रतीक आहे त्या प्रेमाच्या प्रतीकावरती बुमरो कसा होतोय आपण बघू. चला काश्मीरला. थोडा आवाज वाढवा.
स्वाभिमान अस्मिता कुठं गेली ती? कुठं लपून बसली ती? कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? मला असं वाटते की माझा महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्राची अस्मिता, माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि माझ्या महाराष्ट्राचा पराक्रम फक्त एकाच ठिकाणी येऊन थांबतो, ते म्हणजे आम्ही शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की तेच एक पात्र घेऊन येत आहे प्रशांत प्रभाते. छत्रपती महाराज की या. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज. स्वराज्याच्या वाट्याला जाणाऱ्याच्या नांग्या आम्ही वेळोवेळी कशा ठेचल्या एवढ्या हिंदुस्थानाला मिळते. क्षत्रियत्व क्षत्रियत्व क्षत्रिय तुम्ही सांगा मला म्हणतात किंवा तुम्ही सांगा अनाजी म्हणतात. क्षत्रियत्वाची नेमकी व्याख्या काय होती? शस्त्र धारण करणारा आणि बाहुबलावर पराक्रम गाजवणारा तो क्षत्रिय. या न्यायानं आमच्या घोडदळ पायगडातला प्रत्येक पैक हा क्षत्रियच. आणि जातपात कधी मानली नाही, मानितही नाही. पण पन्हाळगडाच्या वेढ्यात आमच्यासाठी पोटात तलवार खुपसून घेणारा नाव्याचा शिवा काशी आमच्या लेखी क्षत्रियच आहे. आमच्या किल्ल्याची डोळ्यात तेल घालून राखण करणारा महाराजा नागनाथ भवानी जय शिवाजी. आता आपण पराक्रम पाहिला आणि स्वाभिमान पण, आता पाहायचं आहे ते प्रेम. कारण प्रेम म्हणजे विरह, विरह म्हणजे त्याग आणि त्याग म्हणजे आमचे हे सादरीकरण. ऐकूया हे एकल गायन.
अजून काय करावं प्रशासना म्हटलं तूच राहिला तर आढावा घ्यायचा. धन्यवाद. सूरज कब दूर गगन से, चंदा कब दूर किरण से, खुशबू कब दूर पवन से, कब दूर बहार चमन से. जी हाँ, मैं हूँ खलनायक. يتسوي راكس الضياع يبني واحد كراك ضياع طق سيارة بالي سوا يلا سوي راكس الثاني راكس المدرب ولا سكة فيها يا اخي دوس فلوس عندي خوش فاصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس فلوس عندي خوش فاصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة. सुना ये पूरी धरती तो चलता है, मेरी भी सुन ले रोज मुझे घर बुलाता है. भगवान एक बार है तू, सुना तो भटके मन को राह दिखाता है. मुझे घर बुलाता है. कहाँ है तू? एकदम गोवा. गोव्याचा समुद्र किनारा काय ते गोवा काय बीच ती मजा पाहायची होती. सर तुम्हाला एक सांगतो मी आता, 2 दिवस झाले यवतमाळात गोवाच आहे, फक्त समुद्रच बाकी आहे. आणि समुद्र म्हटला की आम्हाला तो दक्षिण आठवतो.
आणि दक्षिण म्हटलं की तिथल्या परंपरा आठवतात आणि त्या परंपरेतलं सर्वश्रेष्ठ परंपरा म्हणजे आमची कांतारा आणि यापुढे सादर करून कांतारा। नाम के जंगलों से यहाँ एक दुष्ट राजा अपनी प्रजा पे अन्याय अत्याचार करता था। किसानों की जमीनें हथियाना चाहता। जब गरीब किसान अपनी रक्षा नहीं कर पाते थे तब दैव्य अपना रूप धारण करते थे। पण यात मराठमोळा रंग कुठे आहे? करण, आपल्या कार्यक्रमाचं नाव काय आहे? रंग परंपरेचा गंध वारीचा. बरोबर, रंग परंपरेचा पण गंध वारीचा. वारी म्हटलं की महाराष्ट्र आलाच आणि महाराष्ट्र म्हटलं की अस्मिता आलीच. अस्मिता म्हणजे काय पाहूया या समूहगीतामधून.
देशाचा परदेश दगडांच्या देशा प्रणाम माझा द्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमवर्धा कृष्ण तुला भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या काठरी आणि संतांची संपूर्ण भारताच्या प्रवासामध्ये आपण विविध परंपरा बघितल्या, विविध देश बघितले, विविध राज्य बघितले, पण या सर्व राज्य मला एकत्र बघायचे आहेत. तर ते कसे बघणार आपण? ते मला दाखवा तुम्ही आता. अरे पूजा, हा भारत विविधतेने नटलेला आहे असं अनेकदा आम्ही म्हणतो सुद्धा, पण हा कसा नटतो आम्ही कधीच बघितलं नाही आणि तेच दाखवण्यासाठी आम्ही येतो आहे. या भारताच्या सर्व परंपरा आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी मांडणार. परंतु महाराष्ट्रात जन्म जर झाला असेल तर सर्वश्रेष्ठ जी परंपरा आहे ती म्हणजे आमच्या विठ्ठलाच्या वारीची आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतोय. भारताच्या परंपरा, कारण मुळातच आम्ही म्हटलंय रंग परंपरेचा आपण गंधवारीचा.
चुप